लोहा कंधार तालुक्यातील मला परत एकदा पूर्ण आंबेडकरी चळवळीतील जे युवक आहेत त्या सर्वांना सांगायचं आहे, इथं आपले अजून जुने बुडे उभा आहेत. आपण कुठं आहोत याची जाणीव आपल्याला झाली पाहिजे. आपल्या पूर्वजांनी काय नाही केलं, युवकांनी अजून कुठं जागेवर कुण्या हस्तक्षेप केला का, कोणची जागा पकडली आहे का, अजून तर म्हणजे असं ऐकण्यात आलेलं नाही. युवकांनी जे काय आहे ते आपल्या जुन्या लोकांनी केलेले आहेत. या ठिकाणी जुने बुडं अजून उभे आहेत. तर त्या मजबूत फांद्या म्हणून आपल्याला या ठिकाणी यायचं आहे आणि हा संघर्ष अजून बळकट आणि अजून खंबीर करायचा आहे. धन्यवाद. वंदना ही वंदना का भीमाला वंदना. अन्याय यशोदाया ही आग संघर्षाची. मित्रांनो नमस्कार, जय भीम. मी लोहा जायकवाडी या ठिकाणी आहे. पंचशील ध्वजा 3-4 महिने झालं हटवण्यात आला होता. तो आम्ही स्थापन केलेला आहे आणि त्यामुळे हे आंदोलन चालू आहे. तर आपल्यासोबत लोहा तालुक्याचे माजी नगरसेवक पंचशील दादा आपल्यासोबत जुळलेले आहेत. तर दादा, याबद्दल काय म्हणताय तुमचं? गेल्या 40-45 वर्षापासून लोहा शहरातील जायकवाडी वसाहतीमध्ये या इरिगेशनच्या जायकवाडी प्रकल्पासाठी ही जागा आरक्षित केलेली आहे. आजही जागा जायकवाडी प्रकल्पाच्या वसाहतीसाठी, इरिगेशन डिपार्टमेंटच्या कॉलनीसाठी, इरिगेशन ऑफिससाठी आजही नगरपालिकेच्या डीपी प्लॅनवर ही जागा आरक्षित आहे. त्याचे पुरावे माझ्याकडे आहेत. आणि या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला मानणारी लोक आहोत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लोकशाहीला मानणारी लोक आहोत. या ठिकाणी या जागेवर गेल्या 40-45 वर्षापासून ही वसाहत इथं कार्यान्वित होती. या वसाहतीमध्ये जी आमची बौद्ध लोक आली, त्या बौद्ध लोकांनी इथं आपलं काहीतरी धार्मिक स्थळ असावं, आपलं प्रार्थना स्थळ असावं, ज्या ठिकाणी आपण आपले धार्मिक विधी पार पाडता आपल्याला येतील, त्यासाठी त्यांनी हा पंचशील पवित्र ध्वज या जायकवाडी वसाहतीच्या ओपन स्पेसवर मोकळ्या जागेत लावलेला होता. त्याच धर्तीवर या ठिकाणी हिंदू लोक आली. त्या हिंदू लोकांनी, त्यांना वाटलं की आम्ही हिंदू आहोत, आमच्यासाठी सुद्धा या ठिकाणी आमचं धार्मिक स्थळ असावं, आम्ही आमचे हिंदूंचे सण, हिंदूंचे ज्या विधी त्यांनी आमचे पार पाडण्यास त्यांना स्थळ असावं, यासाठी धार्मिक स्थळ म्हणून मारुती मंदिराची स्थापना 1990 ला केली, 1996 ला केली आणि 1990 ला या ठिकाणी पंचशील ध्वजाची स्थापना केली. पण इथल्या या भूमाफियांची नजर आज तुम्ही नांदेड जिल्ह्यामध्ये नाही, महाराष्ट्रभर बघू शकता की ज्या ठिकाणी सरकारी जमिनी आहेत, इथले हे राजकारणी या सरकारी जमीन खाजगी बिल्डरला बीओटी तत्वावर देत आहेत आणि या जमिनी या बिल्डरच्या घशामध्ये घालून या जमिनी गिळंकृत करायच्या आणि त्याच्यामधून पैसे कमवायचे आणि मिळालेले पैसे परत इथल्या मतदारांना वाटायचे. सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता यांचं समीकरण झालेलं आहे. पण लोहा शहरामधला जायकवाडी इथला हा पंचशील ध्वज इथल्या या प्लॉटिंग माफियांनी, भूमाफियांनी, राजकारण्यांनी, सर्व प्रशासनातल्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून तो उद्ध्वस्त केला होता. तो पंचशील ध्वज या ठिकाणी काही नवीन झालं नाही. 40-45 वर्षापूर्वीचा पंचशील ध्वज इथल्या आमच्या तरुण बांधवांनी लावला आणि त्या लावलेल्या पंचशील पुनर्स्थापित केला आणि त्याचं रक्षण करण्यासाठी आमच्या इथं गंगाधर महाबळे असतील, आमचे सर्व या ठिकाणी नामदेव बुद्धे, माऊली रायबोले, करण, आमचा छगन भैया, रवी, सर्वच आमची टीम या ठिकाणी त्या ध्वजाचं संरक्षण करत आहेत. आणि शासनाला आमचं कळकळीची विनंती आहे की तुम्ही म्हणताय की तुम्ही कायदा पाळा,
मग यांना ड्यू प्रोसेस असताना यांनी शासनानं कायदा पाळायचा नाही. मग आम्ही नागरिक म्हणून, जनता म्हणून, आम्ही बौद्ध इथले भारताचे नागरिक म्हणून आम्हाला तुम्ही कायदा पाळायला सांगता. ज्या ध्वजाची विटंबना झाली त्यांच्यावर तुम्ही अट्रॉसिटी अंतर्गत गुन्हे दाखल कधी करणार आहोत, हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. आम्ही कायद्याला मानणारी लोक आहोत. या ठिकाणी आम्ही हा ध्वज पुनर्स्थापित केलेला आहे. या ठिकाणी नगरपालिकेला या जागेची, नगरपालिकेला आपली नोंद असते. जसं ग्रामपंचायतीला नमुना नंबर 8 असतो, तसे नगरपालिकेमध्ये 47 ची नोंद, या नगरपालिकेच्या 47च्या डॉक्युमेंटवर ही जागा विश्वशांती बौद्ध विहाराची नियोजित जागा म्हणून अशी नोंद आहे. इथले आमदार प्रतापराव चिखलीकर यांची सत्ता या नगरपालिकेवर आहे. त्यांनी राष्ट्रवादी पक्षाचे आहेत. माझं तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून सुनेत्राताई पवार, जे अजित पवार या महाराष्ट्राचे मंत्री, त्यांनी अपघाती उपमुख्यमंत्री, अपघाती निधन झालं, त्यांच्यानंतर आमच्या सुनेत्रा वहिनी या महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री आहेत. त्यांच्या राष्ट्रवादी पक्षाचे आमदार प्रतापराव चिखलीकर आहेत. मी सुनेत्रा वहिनींना आपल्या चॅनलच्या माध्यमातून विनंती करतो की आपण अशा या मस्तवाल आमदारांना, जे की आमच्या बौद्धांची असली पवित्र आमचं अस्तित्व असले, आमचं प्रतीक आहे, त्या प्रतीकांना आपण हटवणाऱ्या आमदाराला त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे. यांच्या इथं या विधानसभेचं त्यांनी इथून पदावून नैतिक जबाबदारी स्वीकारली पाहिजे. गंगाधर मामा पाय उतार झाले पाहिजे. जसं ज्या वेळेस भारतामध्ये आतंकवाद्यांनी हल्ला केल्यानं, 26/11चा हल्ला केल्यानंतर इथल्या केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारली की मी देशाचा गृहमंत्री आहे आणि मी इथला गृहमंत्री असल्या नात्यानं जर इथं हल्ला झालेला आहे याची नैतिक जबाबदारी स्वीकारून मी राजीनामा देतो. एवढं मोठं कृत्य इथं लोहा मतदारसंघामध्ये जवळपास 40 ते 50 हजार बौद्ध लोक राहतात. त्या बौद्ध लोकांची अस्मिता पंचशील ध्वज आहे आणि तुम्हाला या जागेमध्ये पैसे दिसतात. या पैशासाठी आमचे ध्वज काढता म्हणजे तुम्ही साधी गोष्ट आहे का? हे आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी सुनेत्रा वहिनीला साधी गोष्ट नाहीये. 50,000 लोकांची आमच्या लोहा कंधार मतदारसंघामध्ये ही अस्मिता आहे. आमचा पंचशील ध्वज आहे. या ध्वजासाठी आम्ही प्राणाची आहुती द्यायला तयार आहोत. आम्हाला शासनाला आपल्या या माध्यमातून सुनेत्रा वहिनीला सांगायचंय, यांचा राजीनामा घेतला पाहिजे आणि यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून इथल्या आमदार पदाचा राजीनामा दिला पाहिजे. मी आज या सर्व बौद्धांचा आणि जनतेच्या वतीनं मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून विनंती करतो. दादा, मला या माध्यमातून हे बोलायचं आहे, दंडाशी दंड भिडताना, नवा इतिहास घडताना, मी पाहिला भीमराव जनतेसाठी लढताना. तर आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ही जनता या ध्वजासाठी, दादा, कालही आपला संघर्ष होता, उद्या आपला संघर्ष राहणार आहे, नियमित आमचा संघर्ष राहणार आहे आणि आम्ही खास करून माळेगाव या ठिकाणी त्या संघर्षामध्ये सामील होण्यासाठी इथं आलेलो आहोत. आणि मी लोहा तालुक्यातील जे युवा आंबेडकरी चळवळीतले जे युवक आहेत त्या सर्वांना विनंती करतो की होईल तेवढा आपला जो संघर्ष आहे तो मोठा करण्याचा, मजबूत करण्याचा प्रयत्न करा या माध्यमात. दादा, हा जो संघर्ष चालू आहे हा संघर्ष चालूच राहू द्या. आमचे पूर्ण जे आंबेडकरी युवक आहेत ते सर्व या संघर्षामध्ये सामील आहेत, तुमच्या मागे आहेत. काही जरी झालं तर हा ध्वजा इथून हटणार नाही, ही जागा जाणार नाही, ह्याची ग्वाही तुमच्याद्वारे आम्ही सर्व युवक पण घेत आहोत. पावन आपल्या लोहा भूमीमध्ये या ठिकाणी आनंदराज आंबेडकर आले होते, तर त्यांच्यासोबत काय संवाद? काल आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधातील मोर्चामध्ये नांदेड शहरामध्ये, नांदेड जिल्ह्याचा जो महामोर्चा निघाला, त्या मोर्चासाठी विशेष उपस्थिती म्हणून रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी, आंबेडकर घराण्याचे वंशज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब, त्याचबरोबर आनंदराजजी आंबेडकर यांचे चिरंजीव अमन आनंदराजजी आंबेडकर, हे
नांदेडला या उपवर्गीकरणाच्या विरोधातील महामोर्चास उपस्थित झाले होते। काल आमच्या लोहा शहरातील या जायकवाडी वस्तीच्या या पंचशील ध्वज जी आम्ही आता समिती म्हणून म्हणजे लिखित नाही, पण तोंडी आमची जी टीम आहे, जी समिती आहे, आम्ही जाऊन आनंदराज साहेबांची भेट घेतली आणि आपण लोहा मार्गे इथून पुढच्या मोर्चासाठी परळीकडे जात आहोत। तर आमच्या या लोहा शहरातील जायकवाडी वस्तीमध्ये जो पंचशील ध्वज होता तो इथल्या आमच्या तरुणांनी बौद्धांनी पुनर्स्थापित केलेला आहे। ज्या ध्वजाला इथं महाउपासिका मीराताई आंबेडकर यांनी सलामी दिलेली आहे। मीराताईच्या आताच गंगाधर मामांनी सांगितल्याप्रमाणे आमच्या संभाजी मामा जोंधळे यांनी हे सुद्धा या ठिकाणी आहेत त्या कार्यक्रमाला, त्यावेळेस ते उपस्थित होते, हजर होते। म्हणजे यांचं 80-85 वर्ष वय असलेले, 90 वर्ष वय असलेले आमचे ज्येष्ठ तरुणालाही लाजवेल अशी ऊर्जा घेऊन आमच्या सोबत आहेत। आणि त्या इथं या ठिकाणी आज आनंदराजी आंबेडकर साहेब आले होते आणि त्यांनी सांगितलं त्यांच्या भाषणामध्ये की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सून माझी आई या जायकवाडी वस्तीतल्या या पंचशील ध्वजाला सलामी देण्यासाठी या ठिकाणी आली होती। आणि या ठिकाणी माझ्या आईच्या हस्ते बोधी वृक्षाचं वृक्षारोपण या ठिकाणी झालं होतं। जे बोधी वृक्षाचं जे रोप बौद्ध गयावरून बिहार येथील जे आपली बौद्ध गया आहे, ज्या बौद्ध गयाच्या त्या बोधी वृक्षाखाली तथागत गौतम बुद्धाला 2500 वर्षापूर्वी बौद्धत्व प्राप्त झालं होतं। त्याच बोधी वृक्षाची एक फांदी इथं आणून वृक्षारोपण केलं होतं आणि दोन आणले होते। तर या ठिकाणी या हरामखोर या प्लॉटिंग माफियांनी या जातीवाद्यांनी ते उद्ध्वस्त केलेलं आहे। आणि एक आता आमचे गंगाधर मामा सांगतायत की एक बोधी वृक्ष आमच्या पाठीमाग या ठिकाणी आहे, दुसरं या ठिकाणाहून त्यांनी उद्ध्वस्त केलं। कारण या ठिकाणी आमची विश्वशांती बौद्ध विहार नियोजित जागा असलेला फलक या ठिकाणी होता, या ठिकाणी पंचशील ध्वज होता, या ठिकाणी निळा ध्वज होता। आता कालांतराने हळूहळू आम्ही या ठिकाणी आमचं भव्य असं बौद्ध विहार, या ठिकाणी भव्य असं ग्रंथालय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने म्हणजे अभ्यासिका, या ठिकाणी आमचं जे अस्तित्व आहे या ठिकाणी आपल्याला या लोहा शहरातील जायकवाडी वस्तीच्या या जागेमधून उभारलेलं दिसेल आणि लवकरात लवकर दिसेल। त्यासाठी आमची इथली जोंधळे मामा सारखे आमचे इथले माणसं आहेत, गंगाधर मामा सारखी आमची माणसं आहेत, अनेक आमचे असंख्य तरुण आहेत। एक तरुण आम्हाला बोलता बोलता म्हणाला की मी हमाली करतो पण 1 महिन्याची पगार मी इथल्या बुद्ध विहारासाठी मी माझी दान करतो, मी देतो। म्हणजे असे असंख्य असे आमची लोक आहेत, कोणा दानशूर लोक आहेत, कोणाच्या हातातोंडाकडे बघायची आम्हाला गरज नाही। ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळं आज आम्ही 2 पैसे चांगल्या गाडी घोडे बंगल्यात राहतो, त्याच आम्हाला बाबासाहेबांचे प्रतीक जपायची जबाबदारी आमची आहे। यासाठी आम्ही ते जपणार, जीव गेला तरी बेहतर, पण आम्ही आमच्या प्रतीकांचं रक्षण करणार। आणि त्या ठिकाणी आम्ही आमचे प्रतीकच नाही तर आम्हाला या ठिकाणी आमची ग्रंथालये दिसतील, आमचे विहार दिसतील, आमच्या तिजोऱ्या दिसतील आणि तिजोऱ्यामध्ये आमच्या जे तिजोऱ्या असतात ना सोनाराच्या तिजोऱ्या दिसतील आणि त्या तिजोऱ्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा ठेवा त्या तिजोऱ्यामध्ये असेल आणि ती तिजोरी इतर आहे। त्यामुळं आज आपल्या चॅनलचं आम्ही खूप खूप धन्यवाद देतो, आभार मानतो। आणि यानंतर आपण आणखीन एक मला आवाहन करायचंय की आता आपण हे आपली प्रत्येक गावच्या तरुणांनी या ठिकाणी आपल्या ध्वजाचं रक्षणासाठी या ठिकाणी जिम्मेदाऱ्या वाटून घ्याव्यात। बेरेळीची जी आमची तरुण बांधव आहेत एका दिवशी राहतील, किरोड्याचे तरुण बांधव एके दिवशी रात्रीला राहतील, गोलेगावचे एका दिवशी राहतील, मस्कीचे राहतील, खडक मांजरीचे राहतील, लोह्यातले राहतील, पारडीचे राहतील, कारेगावचे आणि जेवढे आपले कंधार शहर असेल, लोह्यातलं आंबेडकर नगर, जुना लोहा आहे, आंबेडकर नगर आहे, इंदिरानगर आहे, सिद्धार्थ नगर आहे, जिथं जिथं आपले तरुण बांधव आहेत प्रत्येकानं आपल्या जिम्मेदारी वाटून घेऊन या ठिकाणी मस्कीकरांना तर घेतलेली आहे। आता आमच्या या ठिकाणी गवारे मामा आहेत, आनंदा गवारे, 3 दिवस झालं इथं सारखं त्यांनी रात्रंदिवस या ठिकाणी आहेत। अशा आमच्या सर्वांनी या ठिकाणी आपण जिम्मेदाऱ्या वाटून घ्याव्यात
एवढं मी या ठिकाणाहून आपल्याला सर्वांना आवाहन करतो. आणि आनंदराज साहेबांनी जो आम्हाला आदेश दिलेला आहे त्या आदेशाचं त्यांचा आदेश आहे की जर आमच्या झेंड्याकडे कोणी वाकडं नजर करून जर बघली तर त्यांचे डोळे काढून टाका म्हणून आनंदराज साहेबांनी सांगितलेलं आहे. जर आमच्या प्रतीकाकडे कोणाचा जर हात आला त्याचा हात कलम करून टाका. हे आमचं जे आंबेडकर घराण्याचं आमचं जे राजगृह आहे आम्हाला आदेश आहे. त्याच्यामुळं संविधानानं आम्ही चालणारी माणसं आहोत. म्हणून येणाऱ्यांनी सुद्धा संविधानाने यावं. ईट का जवाब पत्थर से देने की ताकद ही आमच्या लोह्यातील आणि इथल्या सर्व भीम सैनिकांमध्ये खेड्यातील पाड्यातील सर्व भीम सैनिकांमध्ये आहे, बौद्धामध्ये आहे. एवढं सांगतो आणि थांबतो. जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान. मित्र आज सुरुवातीला मी चॅनलवाल्यांना क्रांतिकारी जय भीम करतो. या ठिकाणी 40 वर्षापासून हा ध्वज म्हणजे सर्व बौद्धाची अस्मिता असून आत्मीयता बी आहे, आत्मा आहे. आणि त्या आत्म्याला उद्ध्वस्त बिना परवाना या इथल्या भूमाफियांनी आम्हाला समाजाला न विश्वासात घेता न विचारता इथले 2-3 टक्के जमवले आणि तेच मालक समजून त्याच्या काही खिशात काही घातलं असेल नसेल ते आम्हाला माहीत नाही. पण त्यांनी असा अवमान केला या ध्वजाचा. सायंकाळी 7च्या दरम्यान व्हिडिओमध्ये दिसत आहेत कोणाला न सांगता झेंडा उतरविला आणि एक आमचा बोधाचारी आहे त्याचे सन्मान पूजक म्हणून त्याने त्याच्या हातानं पंचशील तीर्थन घेतली आणि ध्वजाची दोरी कापून उतरला. एकानं गुंडाळा, एक घेऊन पळाला, एकानं काढलं. हे महान अपमान झाला. हे सर्व लोकांना व्हिडिओमध्ये दिसत आहे. आणि हे प्रशासन त्यावेळेला झोपीत होतं. आणि आज ज्यावेळेस या पावनभूमी इथं मीराताई येऊन गेल्या, या पथपर्शानं पावन झालेली भूमी तिला उद्ध्वस्त करताना यायला झोपीत होते हे लोक प्रशासन. आणि पुनश्च इथं आता आनंदराजे आंबेडकर येऊन ही पुनश्च पावनभूमी झाली. आणि आमच्या टीमनं पंचशील दादाच्या आमच्या टीमनं हे ध्वज उभारला म्हणजे नवीन नाही, आमच्या जागेवर होतं त्या ठिकाणी केला. हे काही नवीन नाही. याला टिकवणं आमच्या ग्रामीण भागातल्या भीम सैनिकाचं, भीम अनुयायाचं आणि तुमच्या चॅनलवाल्यांचं बी राहिलं पाहिजे अशी विनंती करतो. आणि माझे 2 शब्द संपवतो. जय भीम, जय भारत. स्वाभिमानाची तूच ना पाजली सुद्धा, हा मेलेला माणूस केला उभा, दुनिया बदलावली तुझ्या साखराची, दुनिया बदलावली तुझ्या साखराची, एक संघाने साखराची.